अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा ज्या व्यक्तीने महिलांना सन्मानाने जगायला शिकवलं, स्वातंत्र्य म्हणजे काय हे महिलांसाठी त्याने आपल्यासाठी मुक्त करून दिलं, ज्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क दिला, पूर्ण भारतासाठी लोकशाही काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे हे शिकवून दिलं, अशा व्यक्तीविषयी एका तडीपार व्यक्तीने असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। याचा निषेध म्हणून आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत आणि यानंतरही माफी वगैरे या गोष्टी आम्ही सहन करणार नाही। त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची एक मागणी आहे। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या अमित शहाचं करायचं काय अमित शहाचं करायचं काय भाजपवाल्यांचं करायचं काय अमित शहाचं करायचं काय मोदीचं करायचं काय अमित शाह भड़वा है नीम का पत्ता कड़वा है अमित शाह भड़वा है नीम का पत्ता कड़वा है अमित शाह भड़वा है नीम का पत्ता कड़वा है अमित शाह भड़वा है अमित शाहचं करायचं काय अमित शाहचं करायचं काय आरएसएस के दलालों को झूठे मारो सालों को 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 अमित शाहचं करायचं काय अमित शाहचं करायचं काय अरे भाजप सरकारचं करायचं काय अरे भाजप सरकारचं करायचं काय बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढाएंगे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शहाचं करायचं काय अमित शहाचं करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या राजीनामा करायचं काय
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य संसदेमध्ये केलं आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल, समानतेचं असेल, हक्काचं असेल, सामाजिक कार्य केलं, राजकारण केलं, या देशाला वंचिताला न्याय मिळवून दिला, अशा माणसाबद्दल अमित शहानं जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करण्यासाठी सर्व आम आदमी पुणे शहराच्या वतीनं आम्ही निषेध आंदोलन केलं आहे। आम्हाला सांगायचं आहे की ही जी भारतीय जनता पार्टी यांची जी विचारधारा आहे, जी मूळ विचारधारा आहे, जे काही वंचितासाठी काम करतात, जे महापुरुष आहेत महाराष्ट्रातले विशेष करून, यांचा नेहमी यांनी अपमान केलेला आहे आणि आम्ही नेहमी आवाज उठवलेला आहे। तर अशा व्यक्तीनं पदावर राहणंसुद्धा या देशाच्यासाठी हानिकारक आहे। या व्यक्तीला ज्याला तडीपार केलं होतं तिथल्या हायकोर्टाने ह्याला घोषित केलं होतं की माणसात राहायच्या लायकीचा नाही, राज्यात राहायच्या लायकीचा नाही, म्हणून त्यांना तडीपार केलं होतं गुजरातमधून। अशा माणसानं जर एखाद्या इतक्या उंचीवर असणाऱ्या महामानवाला, थोर पुरुषाला जर असं वक्तव्य करत असेल तर यांनी स्वतःहून माफी आजपर्यंत मागायला पाहिजे होती, जी मागितलेली नाही, आणि राजीनामा द्यायला पाहिजे, जे झालेलं नाही। आम्ही आम आदमी पार्टी याच्यावर सहन करणार नाहीत। आम आदमी पार्टीनं दिल्लीत आमचे अरविंद केजरीवाल असतील, आम आदमी पार्टीवर प्रेम करणारे, जे काही विचारधारा घेऊन चालणारे लोक आहेत, संविधान डोक्यावर घेऊन चालणारे आम्ही लोक आहेत, आम्ही याला बिलकुल थारा देणार नाहीत। अमित शहानं राजीनामा दिलाच पाहिजे, तरच या देशाला कुठंतरी चांगल्या वळणावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला असं आम्हाला वाटतंय। आणि अमित शहाला खरंच हक्कच नाही आहे, ज्या पद्धतीनं राजकारण करतात, समाजात भांडण लावतात, जाती धर्माचं असेल राजकारण, हे आम्ही सहन करणार नाहीत। जो देश आपला पुढं गेला पाहिजे होता आत्तापर्यंत, या 10 वर्षामध्ये मागं गेलेला आहे देश, जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे, आणि असंच थोर पुरुषाचा अपमान करून त्यांनी कुठंतरी लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल निगेटिव्ह जे काय असेल ती असं बिंबवण्याचा प्रयत्न करतात। पण ही भारतीय जनता आहे, जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, आम्ही हे सहन नाहीत करणार। आणि आमचा खूप जणांचा असं आहे की अमित शहा इथून पुढे जर पुण्यात आले तर आम्ही त्यांना खरंच फिरकून देणार नाहीत। कुठं जिथं असाल तिथं त्यांच्या ताफा अडवला जाईल आणि त्याला आम्ही अडवत जाणार आहेत। जर त्यांनी पदावर राहिले तर आणि राजीनामा दिला तर आम्ही त्यांना नक्कीच या गोष्टीला त्यांच्यापासून मुक्तता होईल, हा आमचा आम आदमी पार्टीचा पुणे शहराचा इशारा आहे। आम आदमी पार्टीचा विजय असो, आम आदमी पार्टीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या। त्यांनी महाराष्ट्रातील, भारतातील प्रत्येक नागरिकाची माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। त्यांच्यासाठी एवढाच एक मार्ग राहिलेला आहे आता, कारण त्यांनी आतापर्यंत सगळ्या हद्दी पार केल्या आहेत, सगळ्या सीमा पार केल्या आहेत, आणि आम्ही हे सोडणार नाहीत त्यांना जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत। संविधानचा अपमान। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण बघू शकता जे अमित शहा म्हणाले की जर एवढ्या वेळा जय भीम म्हणणं हे फॅशन झालेलं आहे, एवढं जर नाव देवाचं घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग भेटलं असतं। तर त्या अमित शहाला एवढं सांगू इच्छितो, जेव्हा बाबासाहेब आले तेव्हापासून आमच्या जीवनाचं स्वर्ग झालेलं आहे आणि आता आम्ही स्वर्गात राहून जगतोय। तुला जर स्वर्गाची गरज असेल, तुला काय बोलायचं बोल, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, महापुरुषांच्या विरोधात जर या भाजपवाल्यांनी काय बोललं तर त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम आदमी पार्टी गप्प बसणार नाही। आता आम्ही आमच्या अध्यक्षाने देखील सांगितलेलं आहे, अमित शहा जर का पुण्यात आला त्याचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि इथल्या पोलिसांना बी आम्ही सांगू इच्छितो, कारण की आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहोत। बाबासाहेबांच्या अनुयांना जर बाबासाहेबांच्या विरोधात त्यांनी जर काय असं वक्तव्य केलं, याच्यापुढे जर कुणीही केलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही। याआधी देखील अनेक आम्ही आंदोलनं केलेली आहेत महापुरुषांच्या विटंबना केल्यामुळं, तर जास्त काही बोलणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। ज्या व्यक्तीने महिलांना सन्मानाने जगायला शिकवलं, स्वातंत्र्य म्हणजे काय हे महिलांसाठी त्याने आपल्यासाठी मुक्त करून दिलं, ज्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क दिला, पूर्ण भारतासाठी लोकशाही काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे हे शिकवून दिलं, अशा व्यक्तीविषयी एका तडीपार व्यक्तीने असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। याचा निषेध म्हणून आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत आणि यानंतरही माफी वगैरे या गोष्टी आम्ही सहन करणार नाही। त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची एक मागणी आहे। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम।
अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद नमस्कार. मुळात परवा संसदेमध्ये अमित शाह जे भारताचे गृहमंत्री आहेत त्यांनी अतिशय गंभीर असं विधान केलं की आंबेडकर 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 हा एक फॅशनचा प्रचार झाला आहे. आणि असं असताना जर याच लोकांनी 7 वेळा स्वर्ग मिळवण्यासाठी याचा उपयोग झाला असता, म्हणजे एवढ्या पद्धतीने नाव घेतलं असतं तर ते स्वर्गात गेले असते, स्वर्ग मिळाला असता. अशा पद्धतीची जी मांडणी बोलणं हे अमित शाह यांनी संसदेमध्ये केलं हे अतिशय गंभीर आहे. याचा निषेध आज आम आदमी पार्टीतर्फे करतो आहोत. अमित शहांचा मुर्दाबाद 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 अमित शाह 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 मुर्दाबाद भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आंबेडकरांचा जय भीम 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 अमित शाह मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आमचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडून या काय सांगाल अमित शहानी जे वक्तव्य केलंय त्याच्या विरोधात तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत काय तुमची भूमिका आहे? या ठिकाणी आपण जर बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अतिशय अश्लाघ्य आणि अभद्र अशी टिप्पणी संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी केली. खरं तर ज्यांना कायद्याचा काही संदर्भ नसतो आणि कायद्याच्या बाहेर राहून जे भारतीय जनता पार्टी नेहमी काम करतं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार त्यांचं कार्य हे कळण्याचा कधी विषयच नव्हता. परंतु जे पोटात आहे तेच होटात आलं आणि या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लाखो कोट्यावधी या भारतीय समाजाचं तुम्हा सर्वांचं अस्मितेचं प्रतीक आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी भारताचं जे मंदिर आहे संसद त्या ठिकाणी केला आहे आणि त्याचा तीव्र असा जाहीर निषेध आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही करत आहोत. आणि त्यांनी या ठिकाणी माफी मागावी आणि गृहमंत्री या पदाचा राजीनामा द्यावा. कारण तू जो या भारताच्या महामानवाचा आदर करू शकत नाही, अनादर संसदेमध्ये करतो, अशा माणसाला गृहमंत्रीपदी राहण्याचा काही अधिकार नाही आणि त्यांनी या ठिकाणी माफी मागून राजीनामा द्यावा अशी आम आदमी पार्टीतर्फे आम्ही मागणी करतो. केलेली आहे अमित शहाच्या वक्तव्याला त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? आठवले साहेबांनी आंबेडकर विचार आणि आंबेडकरांसाठी जी तळमळ लागते आणि काम लागते ते कधीच सोडून दिलं आहे. आठवले साहेब फक्त जिकडं सत्ता आहे मलिदा आहे तिकडं ते जातात आणि तेही तोंडाने बऱ्याच वेळा बोलतात की जिकडं वारं जातं म्हणजे जिकडं सत्ता असते तिकडं मी जातो. त्यामुळे विचार पर्टिक्युलरली त्यातले त्यात
आंबेडकरवादी विचार आणि आठवले यांचा दुरूनही संबंध आहे आणि मला वाटतं इथून पुढे भारतीय जनतेने रामदासजी आठवले आणि आंबेडकरवादी चळवळ यांचा संबंध जोडणं किंवा यांना एकत्र बघणं हे थांबवलं पाहिजे. आणि रामदास आठवले फक्त सत्तेचा मर्यादा खाणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आणि या विचारांचा काही संबंध आता राहिला नाही. संसदेमध्ये ज्या पद्धतीचं अमित शहानी विधान केलं ती आंबेडकर 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 नावाची फॅशन झाली आहे. आणि देवाचं नाव जर घेतलं असतं इतके वेळा तर 7 जन्म त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळालं असतं. या पद्धतीचं अतिशय क्लेशकारक आणि अतिशय उद्विग्नजनक असं विधान भारताचे गृहमंत्री अमित शहा करतात संसदेमध्ये. याची लाज आम्हाला सर्वांना वाटते. आणि याचं कारण म्हणजे जर अमित शहा हे म्हणतात या पद्धतीने जर देवदेव करत बसलो असतो तर स्वर्ग मिळाला असता की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु इथल्या दलितांना, पीडितांना, महिलांना इथे नरकामध्ये राहायला लागलं असतं. या नरकामधून उचलायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मार्ग, संविधानाचा मार्ग दाखवून दिला आणि या दलितांचं, पीडितांचं, महिलांचं या सर्वांचं उत्थान हे जे बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं आहे त्यामुळे हा प्रचंड अनादर आहे. आणि ही चुकून घडलेली गोष्ट असती तर मान्य झालं असतं, परंतु याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वतः मोदी याचं समर्थन करतात ही त्याहूनही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे भाजपचं हे षडयंत्र आहे. भाजप ठरवून या पद्धतीची चर्चा करतं, भाजप ठरवून आंबेडकरांचा अपमान करण्याचं धोरण राबवत आहे आणि यामुळे याचा आम्ही निषेध करतो. या पद्धतीचं राजकारण भारतामध्ये चालणार नाही. भारत हा अपमान सहन करणार नाही हा असं एका अर्थाने आम्ही इथे त्यांचा निषेध करून सांगतो आहोत. आणि आम्ही याच वेळेस आम्ही आम आदमी पार्टी ही गृहमंत्री कुठल्या परभणीच्या घटनेमध्ये जे आता घडलेलं आहे सूर्यवंशी जो युवक आहे त्याच्या संदर्भात मेडिकल रिपोर्ट आलेला असताना जे फडणवीस बोलतात ते अतिशय धादांत खोटं आहे. त्यामुळे फडणवीस म्हणतात या पद्धतीचं काही श्वासाचा त्रास वगैरे नाही, त्याच्यावरती मारहाणीच्या खुणा असताना हे सगळं दडपण्याचं प्रकरण आहे. आणि यामुळे या पद्धतीच्या युवकांना जो आंबेडकरी विचार घेऊन पुढे जातोय यांना दहशत निर्माण करणं, पोलिसांचा गैरवापर करणं या पद्धतीचं धोरण हे भाजपचं पहिल्यापासून दिसतं आहे आपल्याला. जय 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 जय